जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजची तारीख आहे 11 आणि आज आहे गौरी पूजन। काल गौरी आवाहन होतं, काल गौरी आल्या आणि आज आहे गौरी पूजन। वौसा असंही म्हणतात। आज सगळ्या घरातल्या लेडीज ज्या आहेत त्या वौसा करतात। भाऊजे सूप घेऊन येतो, त्याच्यामध्ये फळं, पानं, फुलं वगैरे ठेवून गौरी समोर पूजा करतात त्या सुपाची। आणि आज जो वाण आहे तो दिला जातो। सो त्याची सगळी आमची लगबग तयारी चालू आहे। सूप वगैरे सगळे भरून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत वरती, म्हणजे आमच्या भावकीमध्ये गौरी पूजनासाठी। तिथे गौर पूजली जाते आणि गणपतीचेही दर्शन घ्यायचं आहे वरती। त्यामुळे आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आम्ही सगळे तिकडे चाललोय। सो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा। गौर गणपतीचा महाराष्ट्रात सण अगदी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो। गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते। गौरी गणपतीच्या आईचे रूप मानले जाते, त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते। आम्हीही आता असंच तयारी करतोय, ती म्हणजे गौरी पूजनाची। वौसा असंही कोकणात म्हटलं जातं। त्यात गौराईला घरातील माहेरवासनीचे स्थान दिले जाते, ज्यामुळे तिचा पाहुणचार त्याचप्रमाणे केला जातो। गाजत वाजत गौराईला घरी आणले जाते। गौराईला साडी नेसवले जाते, तिला नटवले जाते। गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातल्या माहेरवासनीच्या हातून केली जाते। काहींच्या घरी खरड्याची, तेरड्याची गौर बसवली जाते, तर काहींकडे ज्येष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मीचे पूजन केले जाते। कोकणातील काही भागात गौरी पूजनामध्ये औसा ही एक परंपरा दिसून येते। वौसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे। काही लोक वौशाला वौसा असेही म्हणतात। विशेषतः कोकणात, रत्नागिरीत, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते। आम्ही ही तयारी करतोय ती म्हणजे वौशाची। आमच्या घरातील सुहासिनींचा आज वौसा आहे। गौरीचं पूजन करणार आणि हे वाण जे आहे ते दिलं जाणार। आता ह्या वाणामध्ये काय काय ठेवलं जातं, सुपांमध्ये कुठली कुठली फळं, कुठली पानं आणि कुठली फुलं ठेवतात, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा। लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात त्या वर्षी घरातील नववधूचा पहिला वौसा करण्याची पद्धत आहे। लग्नानंतर एकदा का हा विधी झाल्यावर ती प्रत्येक वर्षी गौरी समोर तिचा वौसा भरू शकते। जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी वौसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला वौसा करण्याची वाट पाहावी लागते। म्हणून पहिला वौसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो। शिवाय या नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो। या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मान सन्मान, आदर आणि तिच्या आवडीची भेटवस्तू देण्याची पद्धत आहे, ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला वौसा हा प्रत्येकासाठी खासच असतो। सर्वप्रथम हे सूप जे आहे ते भावाकडून बहिणीला दिलं जातं। भाव आपल्या बहिणीसाठी हे सूप घेऊन येतो आणि ह्या सुपामध्ये वौशाच्या दिवशी 5 पानं, 5 फुलं आणि 5 फळं ठेवली जातात। तर यामध्ये सर्वप्रथम पान जे आहे ते असतं करंड्याचं पान, त्यानंतर त्याच्यावर तवशीचं पान, नंतर गरकाण्याचं पान आणि विड्याचं पान आणि आपलं जे झेंडूचं फूल असतं त्याची पानं ही ठेवली जातात। ही झाली 5 प्रकारची पानं। आता 5 प्रकारची फळं। आता फळांची निवड तुमच्यावर आहे, तुम्हाला कुठली फळं ठेवायची आहेत, कुठली नाही ठेवायची आहेत। केळी, सफरचंद आणि पेरू, ऑरेंज अशी भरपूर फळं मार्केटमध्ये उपलब्ध असतात। त्यातली कुठलीही 5 फळं तुम्ही ह्या प्रत्येक सुपामध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर ड्राय फ्रुट्स, अक्रोड वगैरे जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर फुलं ठेवली जातात आणि हे सूप पूर्ण भरलं जातं। आता जे फळ ठेवलेलं आहे ते आयन फळ असं म्हणतात। हे खाल्लं जात नाही, पण पारंपरिक रूपाने आमच्याकडे कोकणामध्ये हे आयन फळ सुपामध्ये ठेवलं जातं। जसं तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं, सुपाला पहिला धागा बांधला जातो, त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं जातं, त्याच्यामध्ये 5 प्रकारची फळे आणि उपलब्ध असणाऱ्या सगळ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते। ही 5 अथवा 10 सुपे गौरी पूजनाच्या दिवशी गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरली जाते। त्यानंतर ही सुपं
तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते. आई वडील, सासू सासरे, काका काकू, मामा मामी, दादा वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात. हे तर झालं पहिल्या वंशाला. आणि पहिल्या वंशानंतर सुरुवात होते नववधूची, ती म्हणजे दरवर्षी ओवसणे. त्यानंतर या पद्धतीमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवासणीचा मानसन्मानाने कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे. गौरीला आदिशक्तीचे रूप मानले जाते. अशा शक्ती स्वरूप गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रार्थना केली जाते. गौराईची पूजा अर्चना करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. शिवाय सूप घरातील सुबेत्तेचे लक्षण मानलं जातं. भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं. या निमित्ताने हे सूप वाटतात. घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोड्या मोठ्यांची ओळख करून दिली जाते. मात्र आता काळानुरूपात या प्रथेमध्ये अनेक बदल झाले आहेत. पारंपरिक पद्धतीने विनवलेली सूपं आजकाल मिळत नाहीत. बाजार काळे कारणामुळे या सुपांची किंमत गौर गणपतीला फारच अधिक असते, ज्यामुळे औषधातील सुपांचे प्रमाण आता हळूहळू कमी होत चालले आहे. शिवाय आता महिला नोकरी व्यवसायात करण्यात असल्यामुळे त्यांना सुपे वाटण्यासही पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे थोडक्यात आणि अगदी परंपरेतील ही प्रथा सध्या पाळण्यात येते. आमच्या घरातील सर्व सुपांची तयारी झालेली आहे. आम्ही सर्व चाललोय आता गौरी पूजनासाठी. सर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे कोकणात काय काय केलं जातं गौरी पूजनाला. तर गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरांमध्ये सर्व महिला एकत्र झिम्मा, फुगडी, बसफुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवासणीसोबत रात्र गाजवली जाते. गौराईचा पाहुणचार केला जातो. कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली जात नाही. महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलाने आलेली माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जातात. गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडक्या गौराईसाठी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. पुरापार चालत असलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये जपली जाते. या तिखटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर गौराईसाठी मटण, चिकन, चिंबोऱ्या, मासे यांचे नैवेद्य दाखवले जातात. आम्ही गेलो होतो तेव्हा नुकतेच गौरीचं जे पहिलं पूजन असतं ते केलं जातं. 5 सवाष्णी ही पूजा मिळून करतात आणि त्यानंतर मग जो पहिला वौसा आहे, ज्या नववधूचा पहिला वौसा आहे तो केला जातो. आणि ही होती आमची गौराई, जिला नटून थटून सुंदर असं तयार करण्यात आलं होतं. आता इथे माझी आजी सूप कसं ओवसते हे तुम्हाला दिसणार आहे. तर गौरीच्या पुढे मोठ्या ताटामध्ये तुम्हाला फळं वगैरे दिसत असतील. ते फळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे आपण मगाशी सुपात भरलेलं वाण आहे ते आहे. त्या वाणावर दूध आणि पाणी ठेवलं जातं आणि ते ओवाळून गौरीच्या समोर ठेवलं जातं. असं प्रत्येक वेळेस प्रत्येक बायका करतात आणि ह्यालाच वौसा असं म्हटलं जातं.
आम्हीही मस्त गौरी पूजनाचं लाभ घेतला, गौरीचे छान पाया पडलो आणि त्यानंतर आम्ही जाणार आता आमच्या भावकीमध्ये, जिथे आमचं कुलदैवत आहे, जिथे आमचं मंदिर आहे पाटील घराण्यामध्ये, आणि तिथल्या गणपतीचंही दर्शन घेणार. तर इथे आहे श्री उत्वेश्वर मंदिर, तुर्भे खुर्द पाटील घराण्यातील. हे मंदिर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्येही पाहिलं असेल. इथे कुलस्वामिनीचं आणि कुलदैवताचं दर्शन घेऊन आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. पाटील घराण्याचा राजा असंही म्हटलं जातं. कुलदैवताच्या मंदिराच्या समोर आमच्या ग्रामदैवतांचे आणि पूर्वज जे काही आमचे दैवत होते त्यांचे जे फोटो तिथे ठेवलेले आहेत, तिथेही वाण दिलं जातं. आणि इथे मी तुम्हाला दाखवते की नवीन वौसा कसा केला जातो. तर जे सुप्पं आहे ती नववधू जी आहे ती आपल्या नवऱ्याला देत असते आणि असा हा नवीन वौसा केला जातो. गौरी पूजन वगैरे झालं, वौसा वगैरे झाला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही मंदिरात गेलो. तिथे जी आहे सकाळची आरती चालू होती, सो ती आम्ही आरती घेतली. गौरी पूजन वगैरे सगळं झालं. त्यानंतर पाऊस आला, त्यामुळे मी पुढे काही शूट नाही केलं. यानंतर आम्ही घरी गेलो आणि तिखट नैवेद्याचं जो जेवण असतं ते केलं. आणि त्यानंतर ह्याच व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या आजीकडे चालली आहे, म्हणजेच लोहारला. त्यांच्याकडेही गवर गणपती बसतात. सो तोही पार्ट मी ह्याच्यामध्येच घेते, त्याचा सेपरेट व्लॉग नाही टाकते. सो हा व्लॉग पूर्ण कंटिन्यू करा.
हाय हाय कुकी. हाय कुकी. कुकी हाय. कुकी माझा पोपट करतोय सारखा सारखा. हाय हाय. थँक्यू.